हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या घोगऱ्या घोगऱ्या आवाजापासून झाली, कारण की माझं ना नरडं जाम झालेलं आहे. घसा एकदम बसला आहे. घसा कशाने बसला मला वाटते ते बेसनाच्या लाडूमुळेच तसं झालं असेल. ते सारण पहिलंवालं होतं ना, ते मी नव्हतं वापरायला पाहिजे होतं. कशामुळं झालं काही कळलं नाही, पण झालं. आणि आता इतकं बेकार दुखते ना नरड्यामध्ये, आणि त्यात मी रात्री सोप्यावरती झोपली होती. ती माझं इकडनं हे अवघडले नाही, इकडं असं बघा येते नाही, इकडं असं. निकिताला म्हटलं आयोडेक्स असला बाम वगैरे तर दे, तर ती म्हटली माझ्याकडे पण नाही. म्हटलं आता कधी इथून जाऊ तिकडं मार्केटला, मेडिकल कुठं शोधत बसू, म्हणून तशीच बसले. कारण रुद्र पण यायचा वेळ झाला आणि अजून ती पोस्टातली पार्सल न्यायला पण ते काका आले नाही आहेत. तर मग त्यांचीच वाट बघत बसली, कारण झोप पण नव्हती झाली सोप्यावर झोपल्यामुळं. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजलंच असेल की झोप वगैरे काही झालेली नाही आहे. डोळे बघा. आणि त्याच्यामुळे मग असं झालं आहे आज मला. तर आता ते पोस्टातले काका आलेच 3च्या आधी आले. आता 2:30 होत आले, 3च्या आधी आले तर मग मी 4पर्यंत रुद्र येईपर्यंत झोपणार आहे. एक हा अर्जंट एक राणी पिंक कलरचा ड्रेस होता बघा, हा वाला घागरा होता, तर तोच अर्जंटमध्ये करते. तर आज अर्जंटचा मी चार्ज नाही घेत शक्यतो, पण यांच्याकडून म्हटलं घ्यावा चार्ज. 1800 सांगितले, म्हटलं 200 रुपये अर्जंट चार्ज कशाचं. त्या म्हटलं 1500ला द्या की हे ते, म्हणून मग हा कॉम्बो आता मी 1500ला दिला आहे. तर या कॉम्बोसाठी मी मोठी मुलगी 11 वर्षाची पूर्ण एक साडी यूज करते. थोडासा कपडा वरच्या साईडनं कट होतो, कारण 11 वर्षाच्या मुलीची उंची जास्त नसते. हे बघा असं तुम्हाला दाखवते. हे बघा असं वरच्या साईडने इतकासा कपडा कट होतो. आणि मग ब्लाऊज पीस पण एक ब्लाऊज पीस किंवा मग पदरातला थोडासा भाग राहतो, तर मग अजून एक फ्रॉक त्याच्यामध्ये करता येते ॲडजस्ट, बारीक एकदम लहान असेल तर 2-1 वर्षाची किंवा 2पेक्षा खालची. तर बिलकुल इच्छा नाही माझी तर बसण्याची किंवा हे करण्याची. एकच करतीन त्यात. शीतल पण आज म्हटली मी पण आजारी आहे, मी आज सुट्टी घेते. मग तिनं पण आज सुट्टी घेतली, त्यामुळं मग आज मी सगळी एकटीच करते. तर चला आता बघूयात कसं होतंय. झोपायला मिळतंय की नाही काय माहीत. आता आपला ना प्रत्येक दिवस ना अजिबात सारखा नसतो. आपण फक्त विचार करतो की नाही बाबा प्रत्येक दिवस मस्त मस्त असावा, पण असं नसतं. माझा आजचा दिवस खूपच खराब आहे. एकतर मान पण दुखती, झोप पण आली. झोप न झाल्यामुळं ते सगळं 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 सोबत आहे. सगळ्यांनाच वाटतं ना व्हिडिओ बनवले की म्हणजे चेहरा एवढा हसरा आहे, म्हणजे हिचा काहीच दुःख नसेल, हिला काहीच त्रास नसेल, असं वाटतं की नाही सगळ्यांना. पण असं काय नसतं. जसं तुमच्या मनामध्ये आहे ना, तसं माझ्याही मनात असतं. तर काल परवा पण एका आपला जो व्हिडिओ होता ना, त्या व्हिडिओवरती बऱ्याच ताईंनी त्यांचं आपलं मन व्यक्त केलं की असं तसं. तर तुमच्यासारखंच माझं आहे. तुम्हाला दिसते एवढी काय मी अशी आतून खुश नसते प्रत्येक ह्याच्यामध्ये. तुमच्यासारखं सेम आहे. तुमच्या कमेंट वाचून मला खरं तर वाईटही वाटलं की, आणि परत असं वाटलं की यार आपल्यासारखंच ह्यांचं आयुष्य आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की हिचं आयुष्य किती चांगलं आहे. तर असं काय नसतं, सगळ्यांचं सारखंच असतं. कुणाचं आयुष्य चांगलं नसतं. शेवटी क्वचित 1-2 असतात ज्यांचं एकदमच मस्त सगळं चांगलं चाललेलं असतं. तर असं काय नसतं. चला आता माझे आवरून घेते. ह्याचं फोटोशूट पण करायचं आणि मग डिस्पॅच करायचं, पॅक पण करायचं आहे. तर आज आहे 3 तारीख आणि आज मला भरायचा आहे दुसरा हप्ता. पहिला मी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी भरला होता आणि दुसरा आता मी भरत होते, आजच भरायचा होता. तर बघा मागच्या 10,000मध्ये मला इतकंच आलं होतं सोनं, जे तुम्हाला दिसतंय. तर आता मला बघूयात आपण की दुसऱ्यामध्ये किती. तर रेट पण दाखवते बघा प्रॉपर की किती आता कसं चालू आहे वगैरे. तर इथे बघू शकता मी आता दुसरा हप्ता भरला आहे. दुसरा हप्ता भरल्यानंतर 1.715 ग्रॅम माझं इतकं सोनं इथं जमा झालं आहे बघा. आणि जे की 20,000मध्ये, असं जर तुम्ही 20,000मध्ये तुम्हाला 2.25 ग्रॅम सोनं येतच. म्हणजे काठ असतात ना, भरीव जर म्हणतात ना, तर ती भरीव जर म्हणजे ओरिजिनल साडी इतके सुंदर. आणि ही काही कडक बिडक नाही आहेत, सॉफ्टच आहेत बघा. बिलकुल असे कडक बिडक नाही आहेत, सॉफ्टच आहेत. पूर्ण साडीवर त्याची बुट्टी आहे आणि इकडं असं गोंडे पण आहेत ह्याला. तर हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्पेशली हा घेतला आहे. आणि हे बघा पदर. आता मला माझ्या आधीच्या मी जे स्टेटस टाकलं किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवलं, तर बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबा हे साडी, देवाची साडी वगैरे नेसू नये. तर असं म्हणजे माझं तर मत नाही आहे असं की देवाची साडी आहे. तर बघा मध्ये विठ्ठल रुक्मिणीची जर तुम्हाला माहीतच आहे, की महालक्ष्मीची बऱ्यापैकांना माहीत असेल. स्वामी समर्थांची मी आता नवीनच टाकली आणि तिचा भरपूर क्रेज, म्हणजे भरपूर लोकांनी विचारलं की
कितीला आहे, कशी आहे. पण घ्यायच्या आधी मला कमेंट केलं की अरे देवाची नसतात का, देवाची नसतात का. आवडली तर सगळ्यांना एवढी होती. बऱ्यापैकी ऑर्डर आल्या, पण जास्त जेवढ्या मला असं वाटत होतं की एवढ्या जणांनी विचारलं तर खूपच ऑर्डर येतील, पण तसं काही झालं नाही. अगदीच लिमिटेड ऑर्डर आल्या होत्या. तर माझं असं काहीच मत नाही. आपण या पदरावरती बसतोय, थोडी पदर आपला हा असा राहणार आहे आणि शेवटी पदर हा आपण असा, हा जो पदर आहे तो असा घेतो ना पाठीवरती. उलटं मग देवीच्या आपल्या पाठीवरती म्हणतात ना असं की आशीर्वाद वगैरे, तर त्या टाईपचं पण म्हणू शकतो. ब्लाऊजच्या सुद्धा पाठीवरती येणार. आपण आता साडी नेसून झोपणार थोडीच आहे की बाबा देवीच्या वरती झोपल्यावर, असं थोडी येतं. आपण सणासुदीला तात्पुरते 1-2 तास साडी नेसतो. तर मला असं वाटतंय की बाकी माझं मत आहे, बाकी ज्याचं त्याचं मत आहे बरं का. बऱ्याच जणांची वेगळी मतं असतात, प्रत्येकजण सारखा नसतो. तरी साडी खरंच खूप सुंदर आहे आणि सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे. आता मी उद्या नेसेलच, तुम्हाला दिसेल साडी. हे बघा, सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे पूर्ण आणि हा कलरही माझ्यावर छान दिसतोय आणि टू टोनमध्ये आहे. आता बघा ही इकडं अशी केली नाही, कशी होती सरळ केली किंवा कशी होती. 2 टोनमध्ये साड्या येतात ह्या पूर्ण, त्याच्यामुळे अजून शाईन करतात मस्त. आणि फोटोमध्ये वगैरे तर अजूनच छान करतात शाईन. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, असं काही नाही. तर आता घडी घालते, कारण ब्लाऊज शिवायचा आहे, उद्या कोलॅबरेशन करायचं आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज शिवावं लागेल. कोलॅबरेशन करायची ही झंझट असते की ब्लाऊज शिवावं लागतो, पण ही साडी मला आवडली त्याच्यामुळे ब्लाऊज शिवायला मला बिलकुल कंटाळा आलेला नाही आहे. चला, तर इथे बघा मस्त अशा वाहनासाठी खानाच्या पारंपरिक वस्तू. आणि इथे हे सगळे मी इथं नाही हळदी कुंकाचे करंडेवालेच घेतलेत, 5 घेतलेत, कारण माझ्या इथं जास्त बायका ओळखीचे नाही आहे आणि आमच्या आजूबाजूच्यांना तर मी नाही बोलवणार आहे, कारण की कसं असतं ज्याचा त्याचा अनुभव असतो. गुजराती बायकांना आपल्या इकडचं थोडंसं नाही आवडत किंवा पटत. तर मी माझ्या जेवढ्या मराठी मैत्रिणी आहेत ना, तर त्या सगळ्यांना बोलवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता सध्या तर इथं 5 वाण सोबत बघा, त्यांनी तर रेझिनचं मंगलसूत्र, माझ्यासाठी काही गिफ्ट वगैरे, कानातले इयरिंग्स, असं भरपूर काही पाठवलं होतं. तर पल्लवीने पाठवलं आहे मला. पल्लवीचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन किंवा मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी दिलेला आहे. आता हे असे मंगलसूत्र वगैरे मी इतकी जास्त यूज करत नाही, पण कधी कधी ठीक आहे. पण हे सगळ्यात शेवटचं आहे ना, तर हे काय यूज होतं याचं मलाच माहीत नाही. नथवालं वगैरे खूप मस्त डिझाईन केलेलं आहे. याच्यासोबत अशी एक दोरी पण होती आणि मेन गोष्ट मी त्यांच्याकडून एकच घेतली होती, ती म्हणजे ही बाळूमामाची फ्रेम. बाकीच्या वस्तू त्यांनी मला अशाच दिलेल्या आहेत आणि ही फ्रेमही अशीच बनवून दिलेली आहे कोलॅबरेशनसाठी. पण मी सांगितलं होतं अशी द्या म्हणून, त्यांच्याकडे स्वामींच्या होत्या, स्वामींच्या कुठेही मिळतात, पण असं बाळूमामाची फ्रेम मला नव्हती दिसली कुठे जास्त करून. तर मी म्हटलं की ही घ्यायची. तसंही मला पाहिजे होती, इतकी सुंदर होती ना, मला खूप जास्त आवडली. चला, तर माझा एकच ड्रेस आज मला शिवायचा होता, तो शिवून फोटोशूट करून पॅक करून सगळं झालं आहे. आणि आता उद्या आहे गुरुवार, तर म्हटलं चला मस्त जाळ्या काढून सगळी साफसफाई करूया. मागच्या गुरुवारला पण ठरवलं, नाही झालं. आणि तसं ना माझ्या घरात जाळ्या होतच नाही, अगदी नसल्यासारख्याच, बिलकुल नाही. पण आपल्याला वाटतं ना की बाबा थोडं फिरवावं, धूळ वगैरे बसलेली असते तर थोडंसं फिरवून घ्यावं, म्हणून मूड चेंज झाला होता आज. तसा शीतल पण नव्हती आली, काम होतं. पण जसं की मी सांगितलं, मला असं झोप आल्यासारखं किंवा वेगळंच होत होतं, म्हणून मग मी ठरवलं की आपलं ज्याच्यामध्ये लक्ष लागतं ना, तर ते करूया. आणि शक्यतो साफसफाई आपण ज्यावेळेस करत असतो ना, त्यावेळेस आपल्या अंगामध्ये कुठून एवढी ताकद येते काय माहीत, की साफसफाई करायला अजिबात थकल्यासारखं होत नाही. किती पण साफसफाई असू द्यात, मला तर आवडतं. तसं मला शिलाईच्या कामातही थकल्यासारखं होत नाही, पण एका जागी बसून मग थोडंसं विचार येतात मनामध्ये, त्यामुळं मग असं कामात असेल ना तर विचार येत नाही मनामध्ये, जे असे निगेटिव्ह असतात ना, तर तसे काय. त्यामुळं तर म्हटलं आता करतोच, तर मस्तपैकी सोफा वगैरे, खिडक्या बिडक्या सगळं मस्त क्लीन करूया. तर इथं बघा लिक्विडने मी हे करते, तर छान स्प्रे करून फक्त नाही तर मी पुसून घेते, बाकी काही नाही. आणि सोफा जास्त घाण होत नाही, पण रुद्राला समजतच नाही अजून. त्याला अजून 2-1 वर्ष तरी त्याच्या तसेच आहेत. ज्यावेळेस त्याला प्रॉपर समजेल की बाबा आपण इथं खाऊन अशा गोष्टी खाली सांडायच्या नसतात, खाली बसून खायचं असतं वगैरे, तर त्यावेळेस मला इतकं साफ नाही करावं लागणार जेवढं आत्ता करावं लागतंय. आणि हे तुम्ही सुद्धा चेक केलंच असेल की बाबा लहान असतात ना मुलं तोपर्यंत. आणि माझं सारखं ठरलेलं असतं काय ना, मी साफसफाई करते ना त्यावेळेस मला काही चेंज करायचं असतं, जेणेकरून चेंज केलं की थोडं फ्रेश वाटेल. म्हणून म्हटलं चला सोप्याचा जो शेप आहे ना, तो चेंज करून घेऊ, इकडचा तिकडं आणि तिकडचं इकडं असा करून घेऊया म्हटलं. आणि ही जी सोप्याची इथं माझी फरशी आहे ना, इतकी काळी मीठ झाली, म्हणजे माझं असं मला आठवते की मी ज्यावेळेस राहायला आली होती ना, त्यावेळेस इथं फरशी इतकी काळी नव्हती.
काल मी त्या कामवालीला पण म्हटलं की इतनी ज़्यादा गंदी हो गई, तर म्हणली दीदी एक दिन घास के देती हो आपको. तर म्हटलं बाई तुझी वाट बघत बसण्यापेक्षा माझं आपलं मी घासून घेते, कारण खूपच काळी झाली. जिथं आपण जेवायला बसतो ना तिथे, आणि जेवताना असं खाली काय अंथरू पण शकत नाही, कारण कढई वगैरे काळ्या असतात ना त्याच्यामुळे. तर हॉल मस्तपैकी बऱ्यापैकी आवरला होता. त्यानंतर म्हटलं किचनच्या साईडचं पण थोडंसं आवरून घेऊया. ही खालच्या ज्या आहेत ना पाठ इथे, आणि ही भरणी अक्षरशः घासलेली आहे, पण त्याच्यावरती असा थर आलेला की असं वाटणारसुद्धा नाही कुणाला की भरणी घासली म्हणून. आणि काय पण आणलं की इथं ठेवा, काय पण आणलं की इथं. जास्तीत जास्त इथं माझं कागद आहे, तुम्ही जर नोटीस केलं तर कागदाच्या पिशव्या. तर तुम्ही म्हणणार याची काय गरज आहे, तर पार्सल वगैरे देताना पोस्टात नेताना लागतं मोठ्या मोठ्या पिशव्या. ज्या पार्सलच्या मोठ्या मोठ्या बॅग येतात ना, तर त्या मी शक्यतो टाकून नाही देत, किंवा मग कचरा भरायला वगैरे अशा मोठ्या मोठ्या लागतात, म्हणून मी इथं अशा ठेवते. आणि आता हे सगळं मी घासून घेणार आहे, पूर्ण अगदी घासणीने चकाचक घासून पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे सगळं. तर बघू शकता मस्तपैकी साफ केले, तरी असं वाटत नाही की बाबा एवढं मेहनत लावून साफ केलं असेल, कारण जुनं ते जुनंच असतं शेवटी. तर चला, आता इकडचं पण किचनचं बऱ्यापैकी आवरलं होतं, आणि मग म्हटलं इकडचं जरा हा कोपरा आहे ना, तर हा पण मला क्लीन करायचा होता मशीनच्या इथला. ही मशीन तर माझी यूज पण होत नाही आहे. आता 1-2 साड्या पिको करायच्या आहेत माझ्या स्वतःच्या, तर त्या उद्या करणार आहे मी, आणि मशीन बॉक्समध्ये ठेवणार आहे. जी डायरेक्ट परत पिको करायचं असेल तेव्हाच काढायची. विनाकारण इतकी मशीनवरती घाण चढून बसते. माझा हा टिपॉय खराब झाला शिफ्टिंगमध्ये बेडचं. हे बघा टिपॉयचं जी ब्लॅक पार्ट असतो ना, जी वरून असतं बघा, काय बांडिंग काय म्हणतात ते, तर ते निघलेलं आहे त्याचं पूर्ण. तर आता काय माहीत. आणि इतकी धूळ तुम्हाला दिसते टिपॉयवरती, इतकी धूळ अक्षरशः थोडंसं दिवस नाही साफ केलं ना की एवढी धूळ बसते. आता आमची रूम आतमध्ये आहे. मला प्रश्न पडतो की जे रोड टच राहत आहे त्यांचं काय होत असेल. मी जेव्हा पण तिकडे जाते ना, तर माझ्या मनात हा विचार येतो की माझा आतमध्ये असून इतकी धूळ येते इकडं. आणि आमच्या समोरचे जर आहेत ना, तर ते तर रोजच डस्टिंग करतात. म्हणजे डस्टिंगसाठी त्यांनी एक सेपरेट बाई ठेवलेली आहे. झाडू पोछ्यासाठी एक सेपरेट बाई आहे त्यांच्याकडे. म्हणजे इतकं पैसे आहेत लोकांकडे बघा, की फक्त डस्टिंगसाठी. आणि घरात 3-3 बायका आहेत, 2 सुना, मग त्यांची सासूबाई, काय नाही निवांत आराम करतात. आणि रोजच डस्टिंग करते एक बाई, स्पेशली त्याच्यासाठी ठेवली. मी म्हटलं बापरे, तर किती माणसांचं आयुष्य किती मस्त असतं ना. पण ठीक आहे, आपल्याकडे जे आहे ते पण खूपच आहे म्हणा. आवडला काय? शर्टला पण नाही आहे किस्सा. ए खेळायला नाही, नाही एवढी चांगली कपडे घाण होतात मग. नाही म्हटलं ना. चल घरात जेवायचं, चल. ए चला. तर आज होता बुधवार, आणि इकडे असतो बुधवारचा बाजार. बाजारात इतक्या छान फ्रेश भाज्या असतात. व्हरायटी तर जास्त नसती, मोजक्याच. मेथी, पालक, वांगी, बटाटा झालं. याच्यापेक्षा वेगळं काही नसतं, पण आपलं ताजं असतं. आणि मग आज रुद्राला मी घेऊन गेली होती. त्याचा सुंदर नाईट ड्रेस घेतला होता. तर कॉटनचा आहे, व्हाईट कलरचा आहे, पण व्हाईट कलरचे पण कपडे घालायला पाहिजे कधी कधी. आपण असं म्हणतो की खराब करतोय, नको. आणि इतका एन्जॉय करत होता नाही त्या. आणि मी थोड्या वेळ साईडला बसली बरं का, त्याला दिसत नव्हती. मम्मा माझी कुठं आहे, लगेच शोधायला लागला. नजर इकडं तिकडं. खेळत तर होता, पण खेळत खेळत माझी मम्मा कुठे असेल असं त्याचं चालू होतं. म्हणजे खरंच अगदी आपण थोडंसं त्यांच्या नजरेआड झालं तर आपल्याला किती त्यांची नजर शोधते. आणि मी हे लय वेळा नोटीस केलं आहे. म्हणजे अक्षरशः झोपतानासुद्धा माझा जोपर्यंत त्याला स्पर्श होत नाही ना, त्याला झोपच येत नाही. म्हणजे मी नोटीस केले बऱ्यापैकी. तर आता भाजी घेऊन आले होते, एवढ्याच भाज्या मिळाल्या जेवढ्या दिसत आहेत ना तेवढ्याच. आणि शक्यतो आम्ही काय करतो आता, किलोवरती घेतलं तर स्वस्त पडतं. मग आम्ही किलो आणतो, असा टोमॅटो किलो वगैरे. आणि मग निकिताला अर्ध देते, मला अर्ध, किंवा माझी अजून एखादी मैत्रीण असेल तर ती 3-3 पार्ट करतो. तर हे असं करावं लागतं, नाही तर मग परत पुढच्या बुधवारपर्यंत थोडी ना संपणार आहे ते टोमॅटो वगैरे. आपण एवढं थोडी यूज करतो तेव्हा. आणि मग 15 दिवसाला पुरू शकतं, पण आम्ही जातोच आठवड्याला, कारण मग बाकीच्या ज्या ओल्या भाज्या आहेत, मेथी, पालक, हे असलं काही उरत नाही ना, म्हणून. मग आता मी इथं बघा पिकले मला घेत होते, आणि कच्चे निकिताला देत होते, कारण तिला कच्चे लागतात, मला पिकले लागतात त्याच्यामुळे. तर काढून ठेवत होते. आणि आता माझे जुने सोप्याचे कवर वगैरे आहेत ना, तर त्याचा मी असा उपयोग करते असं खाली अंतरायला, कारण भारी वाटते तेवढंच. थोडंसं चांगलं वाटतं, नाही तर ते आधीच मला त्या किचनमध्ये नाही बरं वाटत. पण आता घर मोठं आहे, पसरून यूज पण करता येतं आहे, त्याच्यामुळे मी मस्त
आता ठीक वाटतंय मला, कारण एवढं सामान एवढ्या मोठ्या घरात छोट्या घरात नाही बसणार इतकं जास्त सामान. तर लसूण पण आज आणला होता, 50 रुपयाला अर्धा किलो मिळाला. पावशेरच घेणार होते, पण तो माणूस म्हटला पावशेर नाही देंगे. मग म्हटलं चला आता अर्धा किलो घ्यावा लागतोय बाबा, म्हणून घेतला. आता हा मला किती महिने जाईल सांगता येत नाही. नंतर मी बघितलं आज चेक करून, तर अर्ध्या अर्ध्या कुड्या तर जळक्याच होत्या. म्हटलं आता किती दिवस जायचं आहे. तर मटार मी पहिल्यांदा आणलाय थंडी लागल्यापासून, आता जरा स्वस्त झाला आहे म्हणून. आणि त्यात मला खोकला वगैरे पण येत होता, त्याच्यामुळे खोकत खोकत सगळं करत माझं इथं काम चालू आहे. आणि गाजर हे असलं पण छान भेटतं ना बाजारात. रुद्राला आवडतो गाजराचा हलवा. चला आता मस्त माझा बघा फ्रीज पूर्ण मोकळा पडलेला, आता पूर्ण भरून घेते. चला, तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आशा करते आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.